नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपले जीवयात्रा मराठी युट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी HSC बोर्ड भूगोल विषयाचं 7वे प्रकरण प्रदेश आणि प्रादेशिक विकास याविषयी माहिती बघणार आहोत. याविषयी संपूर्ण प्रकरणाविषयी अभ्यासक्रम बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जीवयात्रा मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब. आपण प्रदेश आणि प्रादेशिक विकास हे आपल्या अभ्यासक्रमातील 7वं प्रकरण याविषयी माहिती बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रदेश म्हणजे काय? एखादा प्रदेश आपल्याला जर त्या ठिकाणी ओळखायचा असेल तर प्रदेश म्हणजे या ठिकाणी बघा छोट्या किंवा मोठ्या भूक्षेत्रांना समान वैशिष्ट्यांच्या आधारे ठळकपणे ओळखता येणे. ही वैशिष्ट्य नैसर्गिक प्राकृतिक त्या ठिकाणी असू शकतात. तर या त्याचप्रमाणे मानवनिर्मित प्रशासकीय सीमा, राजकीय सीमा किंवा भाषिक असू शकतात. एका क्षेत्राला दुसऱ्या क्षेत्रापासून वेगळी करणारी जी काही गोष्ट आहे, एक सीमा आहे, त्या भौगोलिक क्षेत्र इतर क्षेत्रापेक्षा वेगळे असते, अशा क्षेत्राला प्रदेश असं म्हणतात. बघा, प्रामुख्याने प्रदेश ही जी काही संकल्पना आहे की एका क्षेत्राला दुसऱ्या क्षेत्रापासून वेगळं करणं, विशिष्ट प्रकारची सीमा त्याला घालून दिलेली असते. त्या सीमेला, त्या प्रदेश सीमेपासून वेगळा केलेला जो काही भाग आहे त्या भागाला प्रदेश असं म्हणतात. तर या प्रदेशाविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. प्रदेश आणि प्रादेशिक विकास या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी या प्रकरणाच्या माध्यमातून बघायची आहे. प्रदेश लहान किंवा मोठे असू शकतात. भूरचना, हवामान, मृदा, वनस्पती आणि वन्य जीवन ही वैशिष्ट्ये एखाद्या क्षेत्राला प्रदेश संबंधित करण्यासाठी कारणीभूत असू शकतात. उदाहरणार्थ हिमालय पर्वतीय रांगा, उत्तर पर्वतीय मैदान यांच्यामध्ये समुद्र सपाटीपासूनची उंची आणि भूरचना यानुसार त्या ठिकाणी विभागणी केली गेलेली आहे. यानुसार त्याचा प्रदेश आणि प्रदेश या त्या ठिकाणी ओळख बघण्यासाठी किंवा सीमा निश्चित करण्यासाठी त्यामध्ये वेगळंपण तयार झालेलं आहे. जसे की सामाजिक आणि सांस्कृतिक घटक, जसे भाषा, वांशिकता, राजकीय घटक, या सगळ्यांचा घटक या प्रादेशिक विकास किंवा या प्रदेशामध्ये आपल्याला बघायचा आहे. प्रदेश म्हणजे हे घटक वेगळंपण, त्या ठिकाणी एखादा घटक एखाद्या घटकापासून वेगळा कसा आहे हे सांगण्यासाठी त्यामध्ये या सगळ्या गोष्टींच्या घटकांचा प्रामुख्याने एखाद्या ठिकाणची संस्कृती, एखाद्या ठिकाणचा भूभाग, प्राकृतिक घटक या सगळ्या घटकांचा त्यामध्ये आपल्याला फरक बघायला मिळत असतो. उदाहरणार्थ बघा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन राज्य आहेत. एक आहे, दोन राज्य आहेत. या दोघांच्या सीमा वेगवेगळ्या आहेत, या दोघांचं ठिकाण वेगवेगळं आहे आणि दोघांच्या प्राकृतिक घटक सुद्धा आपल्याला बघायचे आहे. बघा, त्यांना स्वतःच्या सीमा आणि स्वतंत्र प्रशासन आहे. तसेच पुणे आणि अहिल्यानगर हे दोन जिल्हे आहेत. तर या दोन जिल्ह्यामध्ये म्हणून त्या ठिकाणी दोन प्रदेश वेगवेगळे मानले. अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रदेशाचं एक वेगळंपण या घटकानुसार त्या ठिकाणी सांगू शकतो. बघा, दुसरं एक उदाहरण या ठिकाणी आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात अनेक उपप्रदेश आहेत, जसे सिंधू आणि तिच्या नौपनद्या, गंगा, यमुनाचे मैदान आणि ब्रह्मपुत्रा, हुगळीचे मैदान यानुसार सुद्धा त्या ठिकाणी त्याचं वेगळंपण आपल्याला बघायला मिळत असतं आणि यानुसार प्रदेश त्या ठिकाणी आपण संबोधू शकतो. तर या प्रदेशाचे वर्गीकरण हे सामान्य वैशिष्ट्यांवरती आधारित असते. ज्या क्षेत्रामध्ये समान गुणधर्म असतात, ज्या क्षेत्रामध्ये समान गुणधर्म असतात, त्याचबरोबर भौगोलिक अभ्यासात हा प्रदेश म्हणून मूलभूत घटक असतो. तो प्रदेश एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापासून वेगळे करता येते. एखादे क्षेत्र प्रदेश म्हणून संबोधण्यासाठी खालील वैशिष्ट्यांची आवश्यकता असते. एखादं क्षेत्र एखाद्या दुसऱ्या क्षेत्रापासून वेगळं करण्यासाठी जी काही वैशिष्ट्य आहे त्या विशिष्ट वैशिष्ट्यांनुसार त्या ठिकाणी दोन भाग केले जातात आणि ही जी काही वैशिष्ट्य आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. एक दोन भाग आहे, दोन प्रदेश वेगवेगळे आहेत, तर या वैशिष्ट्यांनुसार ते वेगळे करताना आपल्याला बघता येतात. पहिला आहे स्थान. बघा, दोघांचं स्थान वेगवेगळं आहे. आपल्याला या दोन्ही प्रदेशांचं स्थान वेगळे प्रकारे बघता येतं, म्हणून ते दोन प्रदेश आपल्याला वेगळे करता येतात. बघा, प्रदेशाला भौगोलिक स्थान असणे आवश्यक आहे. हे स्थान वृत्तांनी दाखवता आले पाहिजे. हे जे काय स्थान आहे, ज्या ठिकाणचं स्थान दोन ठिकाण आहे, ते दोन्ही ठिकाणचं स्थान वेगवेगळं आहे. त्या ठिकाणी असलेले जे काही अक्षरवृत्तीय, रेखांश आहे ते वेगवेगळे आहे आणि हे स्थान दाखवण्यासाठी आपल्याला अक्षरवृत्त रेखावृत्तांची गरज भागत असते. त्या दोघांचंही स्थान निश्चित करण्यासाठी हे दोघांचंही वेगळं आहे, ते एक वेगळं पण त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. पुढचं वैशिष्ट्य आहे भौगोलिक विस्तार. बघा, भौगोलिक विस्तारामध्ये एकसंधतेच्या आधारे प्रदेशाचा विस्तार निश्चित होतो. एकसंधता, या दोघांमध्ये एकसंधता आहे, तर या दोघांच्या विस्तारानुसार त्या ठिकाणी या दोघांच्या आधारे त्याचा विस्तार आपल्याला निश्चित करता येतो. पुढे आहे सीमा. पुढचा घटक आहे सीमा. प्रदेशाला स्वतःची सीमा असते. या सीमांकांच्या पलीकडे दुसरा प्रदेश सुरू होतो. बघा, प्रत्येक प्रदेशाला एक वेगळी सीमा आहे. ती सीमा
त्या विशिष्ट प्रकारच्या सीमेपर्यंत तो प्रदेश मर्यादित आहे. ती सीमा ओलांडल्यानंतर त्या ठिकाणी निश्चितच दुसरा प्रदेश सुरू होतो. मग असे आपण बघितलं पुणे जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सीमा आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य वेगवेगळे आहेत. दोघांच्याही सीमा वेगवेगळ्या आहेत. त्याचबरोबर आपण आंतरराष्ट्रीय जर सीमा बघितल्या भारत पाकिस्तान, भारत नेपाळ या सगळ्यांच्या सीमा वेगवेगळ्या आहेत. यानुसार ते प्रदेश वेगवेगळे आहे. या प्रदेशांचं स्थान वेगवेगळं आहे, विस्तार वेगवेगळा आहे. ही जी काही वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. पुढचा घटक आहे श्रेणीबद्ध उतरंड. समान गुणधर्माच्या आधारे सदर प्रदेशाची श्रेणीबद्ध उतरंड करता येते. उदाहरणार्थ उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि त्याचे उपप्रदेश. हे जे काही प्रदेश आहे या प्रदेशांची श्रेणीबद्ध उतरंड आपल्याला करता येते. उदाहरणार्थ जर बघितलं आपण उत्तर भारतीय मैदान प्रदेश, त्याचबरोबर उत्तर भारतीय मैदान प्रदेश आणि त्याचे उपप्रदेश हे काय झाले, त्याचे उतरंड आणि त्याचे प्रकार उपप्रकार आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी या प्रदेशाचे वैशिष्ट्य आपण सांगू शकतो आणि या वैशिष्ट्यांच्या आधारे या प्रदेशाचं वेगळेकरण आणि आपल्याला त्याचं वेगळेपणा सीमा निश्चित करता येत असते. तर बघा हे जे काही वैशिष्ट्य आहे तर या वैशिष्ट्याच्या आधारे विभाजन हे प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश असे केले जाते. हे जे काही प्रदेश आहे तर या प्रदेशाचं दोन प्रकारे विभाजन केलं जातं, प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश. प्रामुख्याने बघा आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी भारताचं एक संगत यावी किंवा भारताचं संपूर्ण देशाचं प्रशासन सुसंघटित व्हावं किंवा प्रशासन व्यवस्थित व्हावं यासाठी आपल्या भारताचे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे राज्यात रूपांतर केलेलं आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे जिल्हे त्या ठिकाणी स्थापन केलेले आहे, त्याचबरोबर तालुके स्थापन केलेले आहे आणि या सगळ्यांच्या सीमा त्या ठिकाणी राखून दिलेल्या आहे. या सगळ्यांच्या सीमा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि या सीमांवरून आपल्या ते जे काही प्रदेश आहेत ते एकमेकांपासून वेगळे करता येतात. बघा या ठिकाणी बघा उदाहरणार्थ राज्य किंवा देश, युरोप, दक्षिण आफ्रिका, अमेरिकेची संयुक्त संस्थानं, कॅनडा किंवा आसाम, पश्चिम बंगाल इत्यादी. उलट कार्यात्मक प्रदेश हे कार्याशिवाय इतर कोणत्याही औपचारिक वैशिष्ट्यांची बांधलेले नसतात. कार्यात्मक प्रदेश हे एकजिन्सी नसू शकतात, ते एकापेक्षा अधिक प्राकृतिक किंवा राजकीय प्रदेश प्रकारात समाविष्ट असू शकतात. परंतु एका कार्यात्मक प्रदेश दुसरा प्रदेश त्या ठिकाणी त्याचे कारण त्याचे कार्यान्वयन आणि प्रदेशांना एकत्र आणते. उदाहरणार्थ पुणे महानगर प्रदेशात अनेक प्राकृतिक प्रदेश आहेत, अनेक राजकीय प्रदेश आहेत, विविध प्रकारची खेडी, तालुके, शहरे येतात. म्हणजेच एका मोठ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राकृतिक घटक, राजकीय घटक आणि खेडे त्या ठिकाणी एकत्र येत असतात. एक संगता येण्यासाठी अनेक मोठा प्रदेश असतो आणि या मोठ्या प्रदेशामध्ये ही सगळी गोष्टी, ही सगळे घटक त्या ठिकाणी एकत्र येताना आपल्याला बघायला मिळत असतात. या ठिकाणी बघा या भागामध्ये विविध प्रकारची खेडी, तालुके, शहर तरी क्षेत्र आर्थिक क्रियामुळे एकमेकांशी बांधली गेली आहेत. भाजीपाला, फुलं, इतर नाशवंत माल या जे काही सेवा आहे त्या सेवा मुख्य शहराच्या आजूबाजूला असलेल्या एखाद्या खेड्या गावातून तिथपर्यंत पोहोचता लागतात किंवा पोहोचू शकतात. तर या जे काही सेवा आहे आपण बघत असतो की एखादा मोठा सिटी आहे तर मोठ्या सिटीमध्ये त्या ठिकाणी भाजीपाला असेल, दूध असेल, अंडी असेल, फुलं असेल, फळं असेल, या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. परंतु त्या ठिकाणी असं जी काही खेडी आहे तर या खेड्यांवरून हे जे काही खेडे आहेत या सगळ्या खेड्यांवरून ते सेवा आपल्याला त्या ठिकाणी पुरवता येतात. तुम्ही जर बघितलं या ठिकाणी एक नकाशा, एक मॅप दिलेला आहे, या ठिकाणी एक बफर झोन काढला आहे आणि या सगळ्या सेवा या ठिकाणी असलेल्या मोठ्या शहराला त्या ठिकाणी ते पुरवतात. त्यामध्ये कार्यात्मक प्रदेशाच्या सीमा, औपचारिक प्रदेशाच्या सीमा, दूरदर्शन केंद्र, वायफाय, दूध संकलन केंद्र, पिझ्झेरिया या ठिकाणी वेगवेगळे त्याचे चिन्ह दाखवले गेले आहे आणि या चिन्हावरून त्या ठिकाणी त्या शहरामध्ये हे घटक कुठं आहे ते आपण याच्या अनुसाराने बघू शकतो. म्हणजेच या ज्या काही सेवा आहेत तर या सेवा देण्यासाठी एखादा घटक हा केंद्रीबिंदू असतो आणि या केंद्रबिंदू भोवती या ठिकाणी हे सगळे घटक केंद्रित झालेले आपल्याला बघायला मिळतात, जे विविध प्रणालीद्वारे इतर क्षेत्रांशी जोडले गेले असतात. जसे की जलवाहतूक, संदेशवहन किंवा आर्थिक क्रिया, शहरे, कार्यात्मक प्रदेश या ठिकाणी होऊ शकतात. कारण लोहमार्ग, महामार्ग, भुयारी मार्ग आणि बसेसच्या माध्यमातून उपनगरांकडून शहराच्या मध्यवर्ती भागाकडे व परत अशी लोकांची वाहतूक केली जाते. आणि त्याचबरोबर दूरदर्शन प्रसारण केंद्राचे क्षेत्र, भिंतारी संदेश यंत्रांचे संदेशवहन, वायफाय इत्यादी क्षेत्र त्या ठिकाणी आपल्याला बघता येतात. तर अशा प्रकारे या सगळ्या घटकांनी हे क्षेत्र आपण एकत्रीकरण किंवा या क्षेत्राची उतरंड किंवा एक क्षेत्र आपण वेगळे करू शकतो किंवा या क्षेत्राचं वेगळेपण आपण त्या ठिकाणी अशा प्रकारे करता येऊ शकतं. तर अशा प्रकारे दोन क्षेत्र आपण त्यांच्या सीमा कशा प्रकारे एकत्र वेगळ्या करू शकतो हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर
आपला बघायचा आहे पुढचा घटक आहे प्रादेशिक विकास. बघा आपण आता प्रदेश म्हणजे काय ते कशा प्रकारे वेगळे करता येतात याचा अभ्यास केलेला आहे. पुढचा घटक आहे प्रादेशिक विकास. बघा आपण पाहिले की प्रत्येक प्रदेश हा आकाराने, लोकसंख्येने आणि साधन संपत्तीने समान नसतो. वाळवंटी प्रदेशामध्ये साधन संपत्तीची कमतरता असते तर वन प्रदेशात मुबलक साधन संपत्ती असते. तर बघा सगळे प्रदेश साधन संपत्तीच्या बाबतीत आणि बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत सारखे नसतात. या ठिकाणी सगळ्यांमध्ये वेगळेपण आपल्याला बघायला मिळतं. आपण जर बघितलं तर या साधन संपत्तीचा अभ्यास केला तर लोकसंख्येच्या आकाराने आणि साधन संपत्तीने समान प्रदेशच्या ठिकाणी बघायला मिळत नाही. वाळवंटी भागामध्ये साधन संपत्ती असते परंतु शहरी भागामध्ये लोकसंख्या आपल्याला बघायला मिळत असते. या प्रदेशांत नागरीकरण जास्त असते. बघितलं तर तुम्ही नागरीकरण म्हणजे शहरी भागामध्ये नागरीकरण जास्त असतं, लोकसंख्या जास्त असते. तसेच लागवडीखालील क्षेत्रापैकी सिंचनाखालील क्षेत्रही त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असतं. कुठं ज्या भागामध्ये शेती आहे उपलब्ध त्या भागामध्ये तर त्या परिसरात जलसिंचनाच्या सुविधा चांगल्या प्रकारे असतात. दोन्ही परिसरामध्ये विजेच्या सुविधा चांगल्या असतात. तर अशा प्रकारे या ज्या काही सुविधा आहेत त्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पुढचा घटक हा प्रदेश आहे. तर या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी सुस्पष्ट करण्यास केवळ एवढे त्या ठिकाणी आपल्याला बघता येत नाही तर प्रदेश हे त्याचा विकासावरती त्या ठिकाणी आपण जर बघितलं त्याच्या विकासाचे अनेक घटक आपल्याला या ठिकाणी बघता येतात. तर या प्रादेशिक विकासावरती काही परिणाम करणारे काही घटक आहे. तर बघा प्रामुख्याने भूगोलाच्या अभ्यासात प्रादेशिक विकासाबद्दल चर्चा करत असताना अनेक घटकांचा विचार त्या ठिकाणी आपल्याला प्रादेशिक विकास एखाद्या प्रदेशाचा विकास हा त्या ठिकाणी असलेल्या लोकसंख्येवरती अवलंबून असतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांना मिळणाऱ्या ज्या काही सेवा सुविधा आहे यावरती अवलंबून असतो. एखाद्या प्रदेशाचा विकास जर करायचा असेल तर त्या ठिकाणी असलेली जी लोकसंख्या आहे लोकसंख्या त्याचबरोबर त्या ठिकाणी चालणारे व्यवसाय या सगळ्या गोष्टींचा विचार त्या प्रदेशाच्या विकासावरती आपल्याला करताना बघायला मिळतो. त्यासाठी बरेच मापदंड आहे. या सगळ्या मापदंडांच्या आधारे त्या प्रदेशाचा विकास आपण त्या ठिकाणी बघू शकतो किंवा त्या प्रदेशाचा विकास करू शकतो. प्रमाण, गुणवत्ता, शिक्षण, आयुर्मान, दारिद्र्याचे प्रमाण त्याचबरोबर इत्यादी विकासाचे काही मापदंड आपल्याला त्या ठिकाणी बघता येतात. त्याचबरोबर एखाद्या प्रदेशाचा क्षेत्राचा विकास ठरवणारा एक मात्र घटक असू शकत नाही किंवा अनेक काही घटक निवडून प्रादेशिक विकासाचा सर्वांगीण विचार करता येत नाही. एखाद्या प्रदेशाचा जर विकास करायचा असेल तर कुठल्याही एका घटकावर तो अवलंबून नसतो. त्या सगळ्या अनेक घटकावर तो त्या प्रदेशाचा विकास त्या ठिकाणी आपल्याला बघता येतो आणि या सगळ्याच्या नुसार त्या प्रदेशाचा विकास त्या ठिकाणी आपल्याला साधता येतो. तर प्रामुख्याने विकासासाठी बऱ्याच त्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला असणं गरजेचं असतं. त्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे घटक असणं गरजेचं असतं. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे रस्ते असणं गरजेचं असतं, चांगल्या प्रकारच्या कंपन्या असणं गरजेचं असतं. या सगळ्यामुळं त्या ठिकाणी उपलब्ध असताना रोजगाराच्या संधी या सगळ्या गोष्टी त्या विकासावरती अवलंबून असतात. त्या प्रदेशाचा विकास त्या ठिकाणी करताना त्याचबरोबर विकासासाठी लोकसंख्येची आकडेवारी, लोकसंख्या आणि लोकसंख्येची गुणवत्ता या बाबी आवश्यक त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रदेशातील साधन संपत्तीवरती लोकसंख्येचे वय, घनता, जन्मदर, मृत्यूदर, व्यवसायातील रचना, प्रजनन क्षमता, जीवनमान, आयुर्मान इत्यादी घटकांवरती तो प्रदेशाचा विकास त्या ठिकाणी अवलंबून आहे. त्याचबरोबर लोकसंख्या संक्रमणाच्या टप्प्याचा विचार करता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यामध्ये जन्मदर कशा प्रकारे आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी असलेल्या प्रदेशाचा विकास आपल्याला कारणीभूत ठरता येतो किंवा या सगळे घटक त्याला कारणीभूत असतात. त्याचबरोबर रोजगाराचा, उपभोगाचा प्रतिबंध, सामाजिक गरजा आणि लोकसंख्येची मानसिक वैशिष्ट्य हे घटक तितकेच महत्वाचे आहे. त्याचबरोबर उच्च अवलंबित्वाचे प्रमाण, साधन संपत्तीचा साधनांचा उपभोग त्यामुळे वाढवतो. त्यामुळे यावर मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च होतो. परंतु लोकसंख्येच्या प्रमाणातील कार्यशील गटाचे प्रमाण जास्त असल्यास आर्थिक विकासाची शक्यता जास्त असते आणि राहणीमान उंचावते. यामुळं या सगळ्या गोष्टींचा विकास होऊन त्या प्रदेशाचा विकास होताना आपल्याला बघायला मिळत असतो. तर पुढचा घटक आहे भूमी विभाजन आणि प्रादेशिक विकास. आपण आपल्या या पाठामध्ये तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण भूमी उपयोजनाचा अभ्यास केलेला आहे. त्या भूमी उपयोजन म्हणजे काय, कुठल्या कामासाठी कुठल्या प्रकारची भूमी वापरायची यावरती आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजेच एखाद्या ठिकाणी जर रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या असेल तर रोजगार उभारायचा असेल तर MIDCच्या अंतर्गत किंवा औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत त्या ठिकाणी MIDC उभारून आपण रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकतो. त्याचबरोबर कुठल्या प्रकारची भूमी, एखाद्या ठिकाणी शाळा आहे, महाविद्यालय आहे, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची भूमी त्याला राखीव ठेवायची अशा प्रकारच्या भूमी जो आहे तर या सगळ्या भूमी उपयोजनावरती त्या ठिकाणचा विकास सुद्धा अवलंबून असतो. म्हणजेच विकसित व अविकसित प्रदेशांच्या भूमी उपयोजनाचा दर काळजीपूर्वक जर अभ्यास केला तर त्याची भूमी वेगवेगळ्या कामासाठी वापरायची टक्केवारी ठरलेली असते. म्हणजेच शैक्षणिक संकुलासाठी किती भूमी वापरायची,
पुन्हा MIDC साठी किती भूमी वापरायची, रेल्वे स्थानकासाठी किती भूमी वापरायची, या सगळ्या विकासाचे मापदंड आहे. या सगळ्या भूमीचा वापर या सगळ्या गोष्टींसाठी केला जातो आणि त्यावरून भूमी उपयोजनाच्या नुसार त्या ठिकाणी त्या प्रदेशाचा विकास आपल्याला करता येतो. त्या ठिकाणी असलेली जी काही लोकसंख्या आहे या लोकसंख्येच्या भवितव्यासाठी, लोकसंख्येच्या विकासासाठी या सगळ्या गोष्टींचं मापदंड असतं किंवा या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं. तशी जसजशी लोकसंख्या व लोकांच्या महत्वाकांक्षा वाढत जातात तशी जमिनीची उपलब्धता कमी होत जाते. बघा, आपण बघतो आहोत 21व्या शतकामध्ये आज आपल्या भारताची लोकसंख्या जवळजवळ 150 करोडच्या पुढे गेलेली आहे. म्हणजे उपलब्ध जमिनीपेक्षा लोकसंख्याही जास्त झालेली आहे. मग या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला त्या भूमी उपयोजनाच्या माध्यमातून ऍडजस्ट करून त्या भूमीचं उपयोजन त्या ठिकाणी करावं लागतं. तर जसं जमिनीची उपलब्धता कमी होत जाते त्यामुळे सरासरी विचार करून भूमीचा वापर केल्यास भूमी उपयोजनाचा नकारात्मक परिणाम टाळता येतो. तसेच भूमीचा पुरेपूर वापर करून परिसराच्या साधन संपत्तीचाही योग्य प्रकारे त्या ठिकाणी साधन संपत्ती जी आहे त्याचा उपभोग घेता येतो आणि ही साधन संपत्ती आपल्याला वापरता येते. विकासासाठी परिणाम हे जे काही घटक आहे सगळे ते विकासासाठी परिणामकारक ठरतात जेणेकरून त्याचा दुष्परिणाम पुढे भोगावा लागत नाही. जर आत्ताच आपण त्या ठिकाणी संपूर्ण भूमी वापरली तर भविष्यात येणाऱ्या ज्या काही पिढ्या आहेत त्यासाठी त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची जमीन उपलब्ध राहणार नाही. त्यामुळं भूमी उपयोजन हे अतिशय महत्वाचं असतं. विकासामध्ये हे भूमी उपयोजन करणं हा अतिशय महत्वाचा घटक त्या ठिकाणी आहे. पुढचा घटक आहे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक आर्थिक क्रिया आणि प्रादेशिक विकास. आपण आपल्या 4थ्या, 5व्या आणि 6व्या प्रकरणामध्ये बघितलाय प्राथमिक, द्वितीयक आर्थिक क्रिया. या सगळ्या आर्थिक क्रियावरती त्या ठिकाणचा विकास हा प्रादेशिक विकास अवलंबून असतो. तर बघा, त्यामध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये किती लोक गुंतलेले आहेत, द्वितीयक व्यवसायामध्ये किती लोक गुंतलेले आहेत, तृतीयक व्यवसायामध्ये किती लोक गुंतलेले आहेत, या सगळ्या गोष्टीवरती या प्रदेशाचा विकास अवलंबून असतो. ज्या ठिकाणी तृतीयक व्यवसायामध्ये जास्त लोक गुंतलेले आहेत म्हणजे सेवा देणाऱ्या व्यवसायामध्ये जास्त लोक गुंतलेले आहे त्या प्रदेशाचा विकास निश्चितच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होतो, जास्त होतो आणि तो देश किंवा ते ठिकाण लवकरच विकसित असल्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वाटचाल करत असतं. त्यामुळे या सगळ्या घटकाचा त्याच्यावरती परिणाम होताना आपल्याला बघायला मिळत असतो. कोणत्या प्रदेशात जे काही घटक आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. या सगळ्या ज्या क्रिया आहेत, प्राथमिक क्रिया, द्वितीय क्रिया, तृतीय क्रिया, या सगळ्या क्रियांवरती त्या ठिकाणचा प्रादेशिक विकास हा अवलंबून असतो. त्या ठिकाणी असलेल्या सेवा, त्या ठिकाणी चालणारे व्यवसाय, या सगळ्या गोष्टीवरती त्या ठिकाणचा विकास मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. पुढचा घटक आहे प्रादेशिक असंतुलन. बघा, प्रादेशिक असंतुलन हा अतिशय महत्वाचा घटक आहे. बोर्डाच्या परीक्षेला त्या ठिकाणी 4 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून हा घटक सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. संतुलित प्रदेश विकासाच्या धोरणात आर्थिक, सामाजिक, राजकीय या बाबतीचा विचार केला जातो. जे काय संतुलित बॅलन्स प्रदेश आहे, संतुलित प्रदेश आहे, त्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. त्यामध्ये या धोरणामध्ये देशातील वेगवेगळ्या प्रदेशातील असमानतेचे विनाकारण करून राहणीमानाचा दर्जा उंचावून एक समान दर्जाचे उच्च पातळीवरती आणण्याचा विचार केला जातो. म्हणजे ज्या ठिकाणी काही लोकांची जे काही सर्वसाधारण मध्यमवर्गीय लोक आहे, काही लोकांचा राहणीमान उच्च दर्जाचा आहे, या सगळ्या गोष्टींचा एका दर्जात आणून त्या ठिकाणी त्या गोष्टीचा फायदा केला जातो आणि एक संगता, एक समानता त्या ठिकाणी आणून जो काही संतुलित प्रदेश आहे, तो असंतुलित प्रदेश आहे, त्याला संतुलित आणण्याचा प्रयत्न त्या कालखंडामध्ये किंवा त्या भागामध्ये केला जातो. पुढचा घटक आहे भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणे. बघा, आपल्या भारत देशामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात विषमता आहे, खूप मोठ्या प्रमाणात विषमता आहे. बरेचसे आपले लोक आजही, बरेचसे लोकसंख्या त्या ठिकाणी मध्यम गटामध्ये आहे, काही लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे, काही लोकसंख्या उच्च दर्जाची आहे. तर ही जी काही प्रादेशिक विषमता आहे, तर ही विषमता असण्याची अनेक कारणं आहेत. बघा, यामध्ये प्रामुख्याने प्रदेशाच्या विकासावरती विविध घटकांचा कसा परिणाम होतो हे आपण अभ्यासलं आहे. भारताच्या प्रदेश म्हणून विचार करताना या प्रदेशातील उपप्रदेशाचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. या प्रदेशाच्या विकासातही फरक पाहायला मिळतो, परंतु स्थान, उठाव, समुद्र सपाटीपासूनची उंची, संसाधनाची उपलब्धता, सुगमता इत्यादी घटक प्रदेशाची विषमतेस जबाबदार आहे. ज्या ठिकाणी जी काही विषमता आहे तर या विषमतेसाठी त्या ठिकाणचं स्थान जे आहे, त्या ठिकाणी असलेला विस्तार आहे, या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आपण जर बघितलं, उठाव, समुद्र सपाटीपासूनची उंची, या सगळ्या गोष्टी त्या प्रादेशिक विषमतेसाठी कारणीभूत आहे. तर भौगोलिक स्थान, खनिज व इतर नैसर्गिक स्रोतांच्या बाबतीत काही क्षेत्रांची स्थिती चांगली आहे तर इथं ही काही मागे पडत आहे. उदाहरणार्थ हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यांसारख्या डोंगराळ आणि घनदाट जंगलांनी वेढलेले दुर्गम भाग जे काही असलेले जे काही राज्य आहे ते विकसित नाहीये, परंतु
ज्या भागामध्ये सुपीक मैदानी प्रदेश आहे, ज्या भागामध्ये जलसिंचनाच्या सुविधा आहे, ज्या भागामध्ये शेतीयोग्य जमीन आहे, त्या ठिकाणी तो भाग जो आहे, तो प्रदेश आहे, ते राज्य आहे, ते विकसित झालेलं आहे. कारण का त्या सुपीक मृदेला आवश्यक असणाऱ्या जलसिंचनाच्या सुविधा, पाणी पुरवठा ह्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी शेतीचा विकास हा जास्त झालेला आहे. त्याचबरोबर उद्योगधंद्यांचा विकास सुद्धा झालेला आहे. त्यामुळं ही जी काही प्रादेशिक विषमता आहे ती आपल्याला बघायला मिळते. ज्या ठिकाणी घनदाट जंगल आहे, जे उत्तरेकडील राज्य आहे त्या ठिकाणी घनदाट जंगल आहे, डोंगराळ पर्वतीय भाग आहे. त्या उलट जी काही पश्चिमेकडील राज्य आहे तर ते किंवा मध्य भागातील राज्य आहे तर त्या भागामध्ये सपाट सुपीक मृदा आहे, त्या ठिकाणी उद्योगधंदे चांगल्या प्रकारे चालतात. त्याचबरोबर शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो, जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळं कम्पेअर टू जे उत्तरेकडील राज्य आहे त्यांचा विकास आणि जे मध्यकडील राज्य आहे तर त्या भागांचा विकास मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. या दृष्टिकोनातून या दोघांची विषमता आपल्याला लक्षात येत असते. तर पुढचा घटक आहे प्रादेशिक असमतोल दूर करण्याची काही धोरण आहे. हा जो काही प्रादेशिक असमतोल आहे, जो काही असमतोल आहे, हा असमतोल आपल्याला दूर करायचा आहे. त्यासाठी काही धोरणे त्या ठिकाणी आपल्या भारत देशाने आखली आहे. बघा, आपल्या भारतामध्ये प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी अनेक योजना राबवण्यात आलेल्या आहेत. सुरुवातीस अविकसित प्रदेश जे आहे ते शोधले जातात. जे काही अविकसित प्रदेश आहे ते प्रथमतः शोधले जातात आणि विविध प्रकारच्या योजना त्या ठिकाणी राबवून त्यांना आपल्या विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामध्ये बघा, जसे की सामाजिक, आर्थिक इत्यादी घटक या अनुषंगाने काही प्रादेशिक असमतोल आहे. तर या असमतोल दूर करण्यासाठी आपल्या भारत सरकारने अनेक त्या ठिकाणी उपाययोजना केल्या आहेत. तर या उपाययोजनेच्या माध्यमातून त्या प्रदेशातील जो काही दुर्गम भाग आहे, जो काही मागासलेला भाग आहे, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं जातं. जसं की आपण जर उदाहरणार्थ बघितलं, आदिवासी दुर्गम भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देऊन त्या लोकांना चांगल्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची शाळा, महाविद्यालय याच्या सुविधा काढून त्या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण देऊन, औद्योगिक शिक्षणाच्या सुविधा काढून त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या लोकसंख्येला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांना या प्रादेशिक असमतोलातून दूर करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. त्याचबरोबर या प्रदेशात जो काही अतिशय मागासलेला भाग आहे, दुर्गम भाग आहे, तर या प्रदेशामध्ये निधी देताना तो अनुदानाच्या स्वरूपामध्ये दिला जातो. त्याचबरोबर तसेच रस्ते, शाळा, कृषी सिंचन, उद्योग, गृह, वैद्यकीय सुविधा, आरोग्यविषयक सुविधा इत्यादींच्या विकासासाठी विशिष्ट प्रकारची तरतूद आपलं भारत सरकार करत असतं आणि अशा प्रकारे हा जो काही प्रादेशिक असमतोल आहे ते दूर करण्याचा प्रयत्न आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जात आहे. तर या ठिकाणी एक सारणी आहे किंवा एक तक्ता आहे. या तक्त्याच्या माध्यमातून प्रादेशिक असंतुलन कमी कसे करावे यासाठी कुठल्या प्रकारची धोरणं अवलंबली गेली आहे त्यानुसार एक वाक्यता सांगण्याचं काम केलं गेलंय. बघा, यामध्ये प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सार्वजनिक वस्तूंची सेवांची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शिक्षण, न्याय आणि कायदा सुव्यवस्था, सर्वांसाठी वीज पुरवठा, बारमाही रस्ते, वैद्यकीय व आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी त्या भागातील लोकांना पुरवले जातात. त्याचबरोबर पायाभूत सुविधा आणि उत्तेजनाची तरतूद या ठिकाणी केली जाते. धोरण व पुनर्विचार त्यानुसार सुधारणा, विशेष निधी, कौशल्य विकास, पायाभूत प्रकल्पांना समर्थन देणे, शासन या प्रकारच्या सगळ्या धोरणं अवलंबून त्या ठिकाणी त्या प्रदेशाचा विकास करण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. तर अशा प्रकारे आपण या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून प्रदेश आणि प्रादेशिक विकास कशा प्रकारे करायचा या संदर्भात माहिती बघितली आहे. विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेला या प्रकरणावरती जवळजवळ 6 ते 8 मार्काचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळं विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमासाठी याचा आपल्याला फायदा करून घ्या. धन्यवाद.